20 रुपयाला आहे. इकडे पण फोडशीची भाजी आहे. आता कशी कवडी कवडी नसते. सगळ्यांच्याकडे फोडशीची आणि तेरीचीच भाजी आहे ना. अजून भाज्या ह्या वर्षी आल्याच नाही हा. टाकल्या. ही पण तेरीची मस्त फ्रेश आहे. ही तेरीची मावशी कशी आहे? 20 रुपये आहे. बघा इकडे भरपूर असा मोठा मार्केट असतो. अजून एक एक ठेले लावायला चालू करतात इकडे बघा. हे केळ्याचा जो फळ असतं फुल त्याची पण भाजी बनवते. अजून काढ ना पण छान होते. ही अळूची कशी आहेत पाना मावशी? 20 रुपयाला 10. 20 रुपयाला 10 आहेत. आता मी सुट्टा घालून घेते. सर्व मिक्स करून घेते. तर आता टेस्ट करून सांगतो तुम्हाला कशा प्रकारे झाली ती. एक नंबर झालंय. मस्त स्वाद आहे. जवळामुळे ना अजून त्याला भारी चव आलाय. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आता पावसाळ्याचा सीझन सुरू झालेला आहे आणि पावसाळ्याचा सीझन सुरू झाला ना की मार्केटमध्ये सुद्धा ना वेगवेगळ्या प्रकारच्या रानभाज्या येतात. तर आता आपण खास करून चाललेलो आहोत मार्केटमध्ये. तिकडे बघूया कोणकोणत्या आणि किती प्रकारच्या सर्व रानभाज्या आलेल्या आहेत त्या. आणि आता आपण सर्व खास करून रानभाज्या घेऊन येणार आहोत. आणि आज घरी ना आपला स्पेशल रानभाज्याची रेसिपीचा बेत असणार आहे. तर आता आम्ही निघालेलो आहोत, आई आणि मी चाललेलो आहोत. आणि आम्ही दरवर्षी ना म्हणजे जेव्हा पण रानभाज्या मार्केटमध्ये यायला सुरुवात होते ना तर पहिला घेऊन येतो आणि टेस्ट करतो. कारण पहिल्या नवा करण्याची ना मजा वेगळीच असते. कारण ना रानभाज्या असतात ते आपल्याला वर्षातून एकदाच खायला मिळतात. तर म्हणजे आता ना आम्ही चाललेलो आहोत मार्केटमध्ये. आई आता पावसाळ्याच्या भरपूर भाज्या येतात ना. हो, आता कसा पाऊस चालू झालाय ना. हा, भाज्या भरपूर म्हणजे येतात. आता बघूया कुठल्या कुठल्या भाज्या आहेत त्या. हा, आई आता रेडी झाली. पिशवी पण घेतले. भाजी आणूया. आज कोणती मग खास भाजी आणणार आहेस? जास्त करून आता कुठल्या भेटेल तेवढ्या घेऊन येणार आहे. चला मंडळी, आता ना निघालोय मार्केटमध्ये जायला. तिकडे पुढच्या साईडला मार्केट आहे. आता वातावरण बघा, पूर्ण आज क्लिअर वातावरण आहे. आता सकाळची वेळ आहे ना, आता हळूहळू मार्केट भरायला चालू आहे. तुळशीची भाजी कशी? 20 रुपयाला आहे. इकडे पण फोडशीची भाजी आहे. आता कशी कवडी कवडी नसते. सगळ्यांच्याकडे फोडशीची आणि तेरीचीच भाजी आहे ना. अजून भाज्या ह्या वर्षी आल्याच नाही टाकल्या. हे घेतले आता फोडशीची भाजी. इकडे पण तेरीची आणि फोडशीचीच भाजी आहे बघा. अजून टाकला वगैरे काय आला नाही. आता इकडे ना मार्केट लागलंय बघा. बघा इकडे भरपूर असा मोठा मार्केट असतो. अजून एक एक ठेले लावायला चालू करतात इकडे बघा. पूर्ण गर्दी आता सकाळची वेळ आहे ना, हळूहळू गर्दीवाले चालू आहे. इकडेच वसईवाली मावशी बसते, त्याच्याकडून आम्ही घेतो. हे पण तेरीची मस्त फ्रेश आहे. ही तेरीची मावशी कशी आहे? 20 रुपये आहे. तर मंडळी इकडे ना आता दुसऱ्या मावशीकडे आलोय. इकडे पण मावशीने भाज्या लावल्यात. मावशी दोनच आहेत काय? आता जास्त आले ना भाज्या? अजून पावसाचे नाही जास्त आले भाज्या. पाऊस इकडे पडला ना खूप. हा, ही पण तेरीची आहे ना. ही तेरी आहे. हा, फोडशीची भाजी काढून दे ग. ही अळूची पानं आहेत ना. फोडीची पानं. ही अळूची पानं. अळूची पानं आणि तेरीची पानं सेमच दिसतात, पण चव अलग अलग असतात. त्याच्या अळूवडे बनवतात ना. ही अळूची नाही आहे. ही अळूची आहे. ही ही अळूची. अळूची आहे. हा, ती तिकडे तेरीची पानं आहे. ती बघा पूर्ण सेम दिसतात, अळूची आणि तेरीची पानं. काय दुसरी ही अळूची कशी आहेत पानं मावशी? 20 रुपयाला 10. 20 रुपयाला 10 आहेत. इकडे बाईकडे फोडशीची भाजी काढून दे ग. तुळशीची भाजी. आणि हे बघा ही केळ्याची पण आहे. हे केळ्याचं जो फळ असतं फुल त्याची पण भाजी बनवतो. अजून काढ ना ती पण भाजी. छान होते. इथे ना मका घ्यायचा होता आम्हाला, नाश्त्याला खायला होता. ताईने घेतलं ते बघा. 3 मके घेतले. कारली पण मस्त आहेत. ती 50ची ही आहे. गावठी कारली आहेत, वसईची मोठली आहेत. इकडे पण सर्व काकड्या वगैरे, कोबी आहे, चहाची पात आहे. अजून हळूहळू बघायला लागेल तिकडे दुसऱ्या पुढे पण जाऊन बघूया तिकडे काय काय आलंय रानभाज्या. हो, अजून यावर्षी ना यावर्षी पावसामध्ये गेल्या पाऊस एकदम पडला ना. पाऊस एकदम पडला ना, मग ते गेले भरपूर. ते खूप आले असते. टाकला वगैरे वारंगीची भाजी. टाकला अजून दिसला नाही. बघा चेक करू तिकडे पुढे जाऊन परत. इकडे ना ही कारली घेतोय. चांगली मस्त दिसतात. आईने घेतली जातात. कढीपत्ता घे. कढीपत्ता मावशी असतात देते.
कढीपत्ता म्हणता अशीच देते. इकडे ना काकडी पण घेतोय. इकडे काकड्या पण आहेत. पावसाळ्याची काकडी पहिल्यांदा खाऊन खायला बघूया. मस्त. पावसाळ्याची नाव पहिल्यांदा करणार आहे. कशी आहे मावशी काकडी? 20 रुपयाला. तर म्हणजे आता ना आपण मार्केटमधून घरी आलोय आणि इकडे बघा सर्व मार्केटमधून भाज्या आणल्यात. आणि काय काय आणलंय दाखव. पहिली ती बघा, ती फोडशीची भाजी आहे. हे बघा आता कशी आताच आले ना एकदम कवळी कवळी ना. कवळी कवळी भाजी ना मस्त, म्हणजे कवळी असते ना तेव्हाच आणायची. तर पावसाळा चालू झाला की ही भाजी भरपूर प्रमाणात मार्केटमध्ये येते ना. हो आता भरपूर येत आहेत भाजी. प्रत्येकाच्याकडे ही भाजी कंपल्सरी असतेच. ही आणि तेरीची भाजी, या 2 जोड्या आम्ही घेतलेल्या आहेत. तर ते जरा महागच देतात ना, 20 रुपये जोडी आहे ना. हो 20 रुपये जुडी आहे. तिला बोलली तिच्या 2 दे, ती नाही दे. सगळीकडे तोच भाव आहे. सगळी बघितले आम्ही विचारून, दोघी तिघींना आम्ही विचारले. अजून काय काय आणलंय? कढीपत्ता असाच दिलेला आहे. असं त्याच्याबरोबर देतात. अजून काय काय दुसरं काकडी आणलंय? काकडी बोला, पावसाळ्याच्या त्या काकड्या भरपूर येतात. आणि कारली आहेत. कारली पण कशी मस्त होती कारली, चांगली मोठी घेतली मी. मस्त आता. अजून इकडे आईने बघा मके पण आणलेत. हे नाश्त्याला बरे होतात ना. हो आता कसं मक्याचं सीझन आहे ना. हा, मसे उकडून खायला नाश्त्याला म्हणजे बरे पडतात, किंवा भाजून पण खाऊ शकता उकडून पण. पावसाळ्याचे मके भरपूर भाजून खातात सर्वजण. मस्त लागतात. बाहेर विकतात पण भाजलेले मके. बोलला आणूया, घेऊया, मस्त फ्रेश दिसत होते ते. बघा ही सर्व आपण ना भाजी आणलेली आहे मार्केटमधून. काकडी पण आहे इकडे. तर इकडे बघताय मार्केटमधून ह्या सर्व आपण भाज्या आणलेल्या आहेत. मेन आज आपण ह्या भाजीची रेसिपी बनवणार आहोत. त्याच्या व्यतिरिक्त कारले आणलेत, काकडी आणि मके पण आणलेत. तर ही तू भाजी मग कशी घालणार आहेस आज? मी ना आता सुकट मध्ये घालणार. अच्छा. सुकट्यामध्ये पण म्हणजे बारीक सुकटा असतं ना, जवला हा. सुका, त्याच्यामध्ये मस्त छान लागतात. आणि नुसती तुम्हाला अशी सुकटा नको ना तर कांद्यात पण घालू शकता. कांद्यात पण मस्त होते. 2 पद्धतीमध्ये ही भाजी बनवतात, कांद्यामध्ये आणि सुकटामध्ये. आपल्या गावाला खास करून सुकटामध्ये फेमस आहे ना. हो आमच्या गावाला कशी सुकटामध्ये, आमच्याकडे कशी सुकी मच्छी असते ना गावाला, सुकटामध्ये घालतात. तर सुकटामध्ये ही खास आपण आणि फोडशीची भाजी बनवणार आहोत. चण्याच्या डाळीत पण घालतात भाजी. तर मंडळी इकडे ना फोडशीची भाजी पूर्ण क्लीन करून घेतलेली आहे. पाण्याने 2दा-3दा स्वच्छ धुवायची. खालची माती वगैरे असते ना ती पूर्ण क्लीन होऊन जाते. आणि आज आपण ना सुकटा आणि फोडशीच्या भाजीचं एक नंबर असा कॉम्बिनेशन बनवणार आहोत. आमच्या गावाला सुकटांमध्ये ना ही भारी बनवतात. गावाला खास करून ही प्रसिद्ध आहे सुकटांमधली. तर इकडे ही सुकटा घेतलेली आहे. आता ही कटिंग करायला लागतील ना. ही आपण आता कटिंग करून घेऊया आधी. ही ना पूर्ण भाजी कांद्याची पात कशी असते तशाच प्रकारे असते. रानामध्ये ना जंगलामध्ये ही भाजी मिळते. आता खास करून पावसाळ्याची भरपूर ही भाजी येते रानभाजी. जेवढी बारीक चिरणार ना ती मस्त लवकर शिजते. आता कवळी आहे ना तवच खायला मजा. मोठ्या जोड्या नाही घ्यायच्या. जेवढ्या लहान असतील ना तेवढ्या ते कवड्या जोड्या असतात. लहान जोड्या घ्यायच्या म्हणजे भाजी छान होती. अशा प्रकारे ना आपल्याला बारीक चिरून घ्यायची. तर मंडळी इकडे बघताय आता ना सर्व भाजी आपण चिरून घेतलेली आहे. बघा आपल्याला ना एकदम बारीक अशी चिरून घ्यायची आहे. त्याच्या व्यतिरिक्त ना इकडे आपल्याला फोडणी द्यायला सर्व गोष्टी लागणार आहेत. इकडे आपल्या सर्व बारीक सुकटा पण ना आपण पाण्याने क्लीन करून घेतलेले आहेत. फोडणीसाठी ना आपण 2 कांदे घेतलेले आहेत आणि 1 टोमॅटो चिरून घेतलेला आहे. याच गोष्टी लागतात. इथं जास्त एक्स्ट्रा गोष्टी लागत नाही. कांदा आणि टोमॅटोमध्ये ही भाजी मस्त होते. आता इथे ना मी तेल घालून घेतलंय 2 पल्ली. आता कांदा घालून घेते. कांदा आपला थोडा परतून झालेला आहे. आता टमाटर घालून घेते. दोन्ही गोष्टी चांगल्या परतून घ्यायच्या आहेत. आपल्याला ना 2 मिनिटं झाकण लावून घ्यायचं, म्हणजे कसं कांदा टमाटरनं चांगला पटकन होतं परतून. तर बघते आपला कांदा आणि टमाटर चांगला परतून झालेला आहे. तर मी 2 चमच तिखट मसाला घालून घेते. 1 चमच हळद. चांगला परतून घ्यायचा. आता मी भाजी घालून घेते.
आता मी सुट्टा घालून घेते, सर्व मिक्स करून घेते. आणि तुम्हाला सुकट घालायची नसली ना तर सुट्ट्याऐवजी तुम्ही ना चण्याची डाळ घालू शकता याच्यात. आणि अशीच नुसती कांद्यात घातली ना भाजी तरी पण चालते. कांदा, मिरची आणि थोडी खोबरं टाकायचं, मस्त छान भाजी होते. ज्याला म्हणजे जो नॉनव्हेज खात नाही ना त्यासाठी व्हेज पण भाजी बनवू शकता तुम्ही. फक्त सुकटा घालायची नाही, बाकी आईने आता इतर सर्व गोष्टी सांगितल्या त्या घालायच्या. आणि व्हेजमध्ये पण तुम्ही मस्त भाजी बनवू शकता. कांद्या खोबऱ्यामध्ये ना छान होते व्हेजमध्ये. आमच्या गावाला कसं कोकणामध्ये खास करून ना सुकटांमधली फेमस आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ही रेसिपी दाखवतोय. एकदम भारी होते ही, एकदा बनवून बघा, एक नंबर टेस्ट येते. आता सर्वांना एकजीव करून घेतोय आपण. आता ना ह्याच्यात मी मीठ घालून घेते. ते थोडं आंबट काहीतरी घालायचं. आता सुकट घातले की त्याच्यात आंबट येतोच. आता मी कोकम घालून घेते, थोडासा पाणी शिपडून घेते वरती, कारण ह्याला ना पाणी निघणार भाजीला, म्हणून पाणी तसं थोडंसं साधारण शिंपडायचं. हे भाजी जास्त दिसते पण जशी शिजायला चालू होईल ना तशी ती आटत जाईल ऑटोमॅटिक. आता मी झाकण लावून घेते. आपल्याला ना 10 मिनिटं शिजवत ठेवायचे. तर मंडळी फायनली आपली ना इकडे फोडशीची भाजी रेडी झालेली आहे. बघताय केवढी भारी दिसते, मस्त शिजलेली आहे बघा. सुकटा वगैरे ना छान शिजलेत आणि एकदम रसरशीत दिसते बघा. अशी ना हे सुकटांमध्ये एक नंबर होते. तर मंडळी इकडे ना आता जेवायला बसलेलो आहे. इकडे बघताय मस्त ना फोडशीची भाजी आणि जवळाचं एक नंबर असं कॉम्बिनेशनची आपण भाजी बनवलं आहे, एक नंबर लागते. इकडे ना आज कोकमाची कढी आहे, हे बघा आईने बनवलेली आहे. इकडे नाचण्याची भाकरी आहे. आज आपला हा बेत आहे. चला आता तुम्हाला टेस्ट करून सांगतो कशा प्रकारे भाजी झाली आहे ती. दिसायला तर मस्त दिसते, जवळ्याबरोबर ना छान लागते बघा, रसरशीत झालेली आहे बघा. तर आता टेस्ट करून सांगतो तुम्हाला कशा प्रकारे झाली ती. एक नंबर झालंय, मस्त स्वाद येते. जवळ्यामुळे ना अजून त्याला भारी चव आले. अशी कांद्यातली पण छान लागते, पण जवळ्याबरोबर तुम्ही एकदा बनवून बघा, एक नंबर होते. आणि भाकरी बरोबर, चपाती बरोबर, नाचण्याची भाकरी बरोबर अजूनच छान. तर पूर्ण तुम्हाला रेसिपी शेअर केलेली आहे, तुम्ही ट्राय करू शकता. तर मंडळी फायनली आता जेवण खाऊन झालेलं आहे. आज आपण गेलो होतो मार्केटमध्ये आणि तिकडून आपण रानभाजी आणलेली आहे, म्हणजेच फोडशीची भाजी आज खास करून आणली. आणि त्याची तुम्हाला रेसिपी दाखवली की आमच्या इकडे कोकणामध्ये खास करून फोडशीच्या भाजीची कशा प्रकारे रेसिपी बनवली जाते. आम्ही ना म्हणजे खास करून जवळ्यातच बनवतो, कांद्यामध्ये पण बनवतात पण खूप कमी बनवतात. खास करून ना आमच्या कोकण साईडला पूर्ण मच्छीचंच सर्व जेवण असतो, तर वेगवेगळ्या पदार्थामध्ये नेहमी मच्छी, सुकी असं बनवत असतात. तर ही भाजी जी तुम्हाला आमच्या इकडे कशा प्रकारे रेसिपी बनवतात ना ती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळालं. तर म्हणजे आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.